श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज दोन फार सुंदर दृष्टांत देतात. ते म्हणतात की एखाद्या प्रेताच्या, एखाद्या शवाच्या हातामध्ये जर आपण रत्न दिलं तर त्याला त्याचा काही उपयोग आहे का? त्याला त्याचं काही महत्त्व आहे का? त्याला त्याचं काही गांभीर्य आहे का? हे सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण सुद्धा जिवंत माणसं असून देखील प्रेतवत जगत असतो. एक हिंदीमध्ये फार सुंदर म्हटलं जातं, ये हमारे आपस में जो लोग हैं वो ऐसे हैं जैसे की चलती फिरती लाशें. नाही का? आपण समाजामध्ये वागताना बोलताना जणू काही चालणारी बोलणारी प्रेतं आहोत अशा पद्धतीने जगत असतो. त्याचं कारण असं आहे की आपल्या कुणालाच आपल्या आतमध्ये असणाऱ्या परमात्म्याविषयी किंवा आत्म्याविषयी जाणीवच नाही. आपण हा देह म्हणजेच मी असं मानतो आणि या देहाला नको इतकं महत्त्व देतो. आणि या देहापुढे आपल्याला देवाची आठवणसुद्धा होत नाही. आपण देहालाच खरं मानतो, परंतु हा देह नश्वर आहे, नाशवंत आहे आणि हा कधी ना कधी नाश पावणार आहे. हा देह इथेच सोडून आपल्याला जायचं आहे याची जाणीवच आपल्याला नाही. आणि हा देह चालवणारी जी आत्मवस्तू आहे, जी सद्वस्तू आहे, तीच खरी आहे, तेच सत्य आहे. बाकी सगळं असत आहे याची आपल्याला जाणीव नाही. आणि म्हणून या देहामध्येच असणारा तो आत्मा जणू काही एखाद्या प्रेताच्या हातात रत्न ठेवावं, तसं त्या रत्नाची जशी त्या प्रेताला किंमत नसते, तसं आत असणाऱ्या आत्म्याची किंमत आपल्या या शरीराला, या देहाला नाही. आणि म्हणून आपण प्रेतवत जगत असतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. दुसरी उपमा दिली आहे की जन्मताच जो एखादा आंधळा मनुष्य असेल त्याच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त अंधारच असतो. त्याने डोळे उघडले तरी अंधार आणि मिटले तरी अंधार. मग अशा माणसाच्या आयुष्यामध्ये सूर्योदय झाला तरी त्याचा काय त्याला उपयोग आहे? याला काही अर्थ आहे का? कारण त्याला त्या सूर्याचा लख्ख प्रकाश देखील अंधारासारखा काळाकुट्टच दिसतो. त्याला काय करणार? आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्याही शरीरामध्ये हा जो आत्मतेजाचा सूर्य उगवलेला असतो, तो या शारीरिकदृष्ट्या अंध असणाऱ्या आपल्यासारख्या आंधळ्या माणसांना तो असून दिसत नाही. आणि म्हणून आपण त्या परमात्म्याविषयी, त्या आत्म्याविषयी आंधळेच आहोत. महाराज म्हणतात की खरं जर एखाद्याने ठरवलं तर त्याला एक प्रवचन पुरे. एकदा नाम घ्या म्हणून सांगितल्यानंतर जर ते आपल्याला खऱ्या अर्थाने पटलं तर आपण नामच घेऊ लागू आणि दुसरं काहीच करणार नाही. म्हणजे उद्या पुन्हा येऊन प्रवचन ऐकण्याची गरजच भासणार नाही. गोंदवलेकर महाराजांनी 365 दिवसाची 365 प्रवचनं सांगितलेली आहेत, पण प्रत्येक प्रवचनामध्ये त्यांनी नाम घ्या, नाम घ्या हेच सांगितलं. म्हणून महाराज काय म्हणतात की एखाद्याने जर मनापासून खऱ्या अर्थाने ठरवलं तर माझं एक प्रवचन ऐकलं की त्याचं काम झालं. परंतु आपण कसे आहोत
रोज तेच तेच ऐकतो, पण आपण करत मात्र काहीच नाही का? आपली अवस्था लहान मुलासारखी आहे. महाराज काय म्हणतात, एखादं लहान मूल आहे, ते खेळता खेळता झोपी जातं. मग आई त्याला उठवते आणि दूध पाजते. दूध पिता पिता ते परत झोपून जातं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर रात्री आपल्याला आईने दूध पाजलं होतं हे सुद्धा त्याच्या लक्षात राहत नाही. ही जी त्या लहान तान्ह्या मुलाची अवस्था असते, अगदी तशी अवस्था आपली आहे. की कालच्या प्रवचनामध्ये महाराजांनी नाम घ्या म्हणून सांगितलं होतं, हे दूध पाजलं होतं आपल्याला, आणि ते दूध पिता पिताच आपण झोपी गेलो. आणि आज सकाळी उठलो तर आपण हे काल नाम घ्या हे जे प्रवचन ऐकलं, ते जे दूध प्यालो, तेच विसरून गेलो. मग आज परत आपल्याला भूक लागते, परत महाराज आपल्याला ते दूध पाजतात, पुन्हा आजचं प्रवचन ऐकवतात, पुन्हा म्हणतात नाम घ्या. परत आपण ते ऐकता ऐकता झोपून जातो. अशा पद्धतीने आपण लहान बालकासारखं वागत असतो. त्यांनी केलेल्या उपदेशाचं गांभीर्य, त्यांनी सांगितलेल्या नाम घ्या या वाक्याचं महत्त्व आपल्याला पटतच नाही. आणि म्हणून आपण पुन्हा कोरे करकरीत जसेच्या तसेच असतो. आपल्यामध्ये काहीही बदल होत नाही. एका वर्षाची 365 प्रवचनं तर ऐकली, पण वर्षानुवर्ष आपण तीच प्रवचनं पुन्हा पुन्हा त्या दिवशी वाचून सुद्धा आपल्यामध्ये फरक नाही. हे मी माझ्या स्वतःबद्दलच बोलतोय बरं का. तुम्हा कुणाला बोलण्याचा मला अधिकार नाही. मी माझ्या स्वतःबद्दलच सांगतोय की वर्षानुवर्ष गोंदवलेकर महाराजांची तीच प्रवचनं त्या तारखेला वाचून सुद्धा माझ्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. मी कधीही नाम घेत नाही. ही माझी स्वतःची अवस्था मी तुम्हाला सांगतो. पुढे महाराज म्हणतात, वेदांताचं असं म्हणणं आहे की हे जे जग आपल्याला दिसतं ते खरं नाही, हे असत आहे. आणि या जगाच्या पलीकडे तो परमात्मा परमेश्वर आहे, आणि तोच केवळ सत्य आहे. आणि तीच सद्वस्तू आहे. त्यालाच आत्मा म्हणतात, त्यालाच चैतन्य म्हणतात, त्यालाच चेतना म्हणतात, त्यालाच जाणीव म्हणतात, आणि त्यालाच आत्मतत्व म्हणतात. परंतु आपण या दृश्य जगालाच इतकं महत्त्व देतो की या दृश्य जगाच्या पलीकडे काही असू शकेल याची आपल्याला जाणीवच नाही, आपल्याला कल्पनाच नाही. मग पुढे महाराज म्हणतात, माणसाला जाणीवच नाही. आपल्याला ही जाणीव नसल्यामुळे आपण त्या आत्मतत्वाला, आत्मस्वरूपाला महत्त्व न देता आपण आपल्या देहाला आणि या दृश्य जगाला, आपल्या आजूबाजूच्या या जगताला, या माणसांना महत्त्व देतो. देहच खरा आहे, आणि देहामुळेच आपल्याला जगामध्ये या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात असा आपला काहीतरी समज करून घेतलेला आहे. हा सगळा दृश्य जगाचा व्यवहार आहे. आणि या दृश्य जगाचे दोष पुन्हा पुन्हा सांगितल्याशिवाय, पुन्हा पुन्हा ऐकल्याशिवाय, पुन्हा पुन्हा समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्यातून बाहेर पडता येणार नाही. आणि म्हणूनच परमार्थामध्ये आपल्याला गुरूंकडून, गुरूंच्या मुखातून या नश्वर जगाविषयी, त्याच्या असतपणाविषयी, त्याच्या नाशवंतपणाविषयी रोज सारखं ऐकून समजून घेण्याची आवश्यकता आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, परम मूर्खा माझी मूर्ख, जो या संसारी मानी सुख, या संसार दुःखा एवढे दुःख आणिक नाही. इतकं स्पष्ट शब्दात समर्थांनी सांगून सुद्धा
आपण संसार करण्यासाठी, प्रपंच करण्यासाठी धडपडत असतो. 24 तास आपण आवडीने प्रपंच करतो, परंतु परमार्थ मात्र आपल्याला करायला वेळच नसतो. कुणालाही कधी काही विचारा, तो काय सांगतो, मला वेळ नाही. का हो, प्रवचनाला येता का? नाही हो, मला वेळ नाही. का हो, भजनाला येता का? नाही हो, मला वेळ नाही. का हो, गोंदवल्याला जायचं आहे, येता का? छे, माझी कामं इतकी पडली आहेत, माझ्या मागे इतके व्याप आहेत, माझा एवढा व्यवहार आहे, माझ्या मागे इतकी माणसं आहेत, मी इतका बिझी आहे. आपण सगळी माणसं प्रपंचामध्ये इतके बिझी असतो की आपल्याला भगवंताकडे जायला, त्याचं दर्शन घ्यायला, त्याला नमस्कार करायला सुद्धा वेळ नाही. पुढे रामदास स्वामी म्हणतायत, या संसारी सुख झाले, ऐसे देखिले ना ऐकिले. प्रत्येक माणसाला अडचणी आहेत, समस्या आहेत, प्रॉब्लेम आहेत, संकट आहेत. असं असून देखील आपण सगळीच जण प्रपंच करायसाठी धडपडत असतो. संत मंडळी आपल्याला सांगत असतात, ते म्हणतात, आम्ही सांगतो तसं तुम्ही वागा. एकतर तो तुमचा प्रॉब्लेम तरी सुटेल किंवा प्रॉब्लेम नाहीसा तरी होईल. सांगण्याचा हेतू एवढाच आहे की दृश्य जगाचा हा धर्मच आहे की तो आपल्याला संकटात टाकतो, समस्या निर्माण करतो. समर्थांनी आणखीन एका ठिकाणी सांगितलंय, ते म्हणतात, प्रपंच मुळी नासका, विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जातसे. मुळात प्रपंच हा नासका आहे, वाईट आहे, घाणीने भरलेला आहे. परंतु आपण विवेकाने जर केला तर तो नेटका होतो, आणि नेटका केला की तो फिका होत जातो, त्याचे परिणाम सौम्य होत जातात. प्रपंच नेटका करण्याचा, व्यवस्थित करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा. म्हणजे काय करावं की प्रपंच नाशवंत आहे हे समजून घ्यावं. तो दुःखदायक आहे, त्रासदायक आहे, कष्टदायक आहे. तो आपल्या जीवनामध्ये संकट निर्माण करतो, आणि म्हणून शक्यतो आणि शक्य तेवढं आपण त्याच्यापासून दूर राहावं. हे समजून घेणं म्हणजेच प्रपंच नेटका करणं. हे सगळं सांगण्याचा हेतू किंवा उद्देश एवढाच आहे की आपण जे जीवन जगतो ते द्वंद्वात्मक आहे, द्वंद्वयुक्त आहे. म्हणजे काय की प्रत्येक गोष्टीमध्ये दोन पर्याय असतात. सुख म्हटलं की त्याला जोडून दुःख येतं, जय म्हटलं की त्याला जोडून पराजय येतो, लाभ म्हटलं की त्याला जोडून हानी येते. म्हणजे जीवनामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला दोन गोष्टी अनुभवायला मिळतात. एक चांगली असते आणि एक वाईट असते. परंतु नेमकं काय चांगलं आहे हे आपल्याला कळत नाही, आपल्या लक्षात येत नाही. आपण त्या आत्मवस्तूला भुलून जातो, विसरून जातो. आत्मवस्तू डावलतो आणि या देहालाच महत्त्व देतो. आपल्यामध्ये आत्मबुद्धी नसतेच, पण देहबुद्धी मात्र पुरेपूर भरलेली आहे. देहबुद्धीचा आपल्या मनावर आणि बुद्धीवर एवढा पगडा असतो की हा देह चालवणारा कुणीतरी परमात्मा आहे हे देखील आपण विसरून गेलेलो आहे. आपण सकाळी उठतो कसे, आपण बोलतो कसे, चालतो कसे, आपल्या शरीराचे व्यवहार होतात कसे, आपली इंद्रिये काम करतात कशी, आणि या सगळ्या गोष्टी घडवून आणणारी शक्ती आहे तरी कशी,
याचा आपण कधीच विचार करत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय, समर्थ रामदास स्वामी काय, किंवा इतर संत मंडळी काय, ते आपल्याला सांगून सांगून थकले. ते म्हणतात, अरे शरीराला तुम्ही महत्त्व देताय, पण शरीर चालवणारा जो परमात्मा आहे, त्याची जी शक्ती आहे, तिला महत्त्व देत नाही आहे तुम्ही. त्याच्याकडे ढुंकूनही तुम्ही पाहत नाही आहे. त्या शक्तीची किंमत नाही, त्याच्याबद्दल आदर नाही, तुम्हाला त्याचं मूल्य कळत नाही. आणि म्हणून तुम्ही नको त्या गोष्टी करण्यामध्ये सगळं आयुष्य वाया घालवत आहात. महाराज म्हणतायत, जर तुम्हाला त्या आत्मवस्तूचं मूल्य कळलं तर आपण आत्तापर्यंतचं आयुष्य किती मूर्खासारखं जगलो हे आपल्याला लक्षात येईल आणि आपल्याला लाज वाटेल. गोपाल कृष्ण भगवान की जय.